आणि त्यांच्यामुळे पोलिसाचा तपासात गती यायला वेळ लागते. अशा अनेक ॲप आहे की ज्याच्याद्वारा मुलींचा संपर्क करायचं मी त्यांना सुचवलं आहे की जे मेन कंपनी आहेत सर्व्हिस प्रोव्हायडर. मी मंत्रालयात पण या विषयात आज चर्चा केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची, सायबर सेलच्या प्रमुखांची, की त्या एरियातून अशा प्रकाराचे ॲप आणि त्याचा उपयोग कसा केला गेला याची माहिती घेतली पाहिजे. कारण या प्रत्येक प्रकरणात तो अमरावती असो की पुणे असो की मुंबई असो की कोल्हापूर, एखाद दोन व्यक्ती पुढे येतात, पण त्याच्यानंतर त्यांनी जे त्या मुलांनी मोबाईल टेक्नॉलॉजीचा, IT टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मुलींना धमक्या देणं, ब्लॅकमेल करणं, फसवणं, फोटोशॉप, यात हे पण लक्षात आलं आहे की अनेक मुलींचा आईवडिलांना फोटोशॉप करून आता फोर्ज व्हिडिओ फोटो पाठवून पण धमकी आज दिली जात आहे. या सगळ्यांचं महाराष्ट्र पोलीस आणि इथले पोलीस अधिकारी उपयोग करणार. आम्हाला खात्री आहे की हा इथल्या प्रकरणात काही डझन मुलींना फसवण्यात आलेलं आहे. 2-5 दिवसात तपासाला गती मिळेल. ती कोणकोणती ॲप होती ज्याची उल्लेख काही झालाय का? ते ॲपवरती बंदी यावी यासाठी तुम्ही आता मागणी करता? तर मुद्दा असा आहे की त्यांनी बऱ्यापैकी प्रगती केली आहे, पण सायबर सेल आणि हे नवीन ॲप याच्या संबंधी आता ते पुढच्या काळात आणखीन तपास वाढवित आहेत. त्यांना मूळ धागेदोरे मिळालेले आहेत. जसं पहिले एक मिळालं, मग दुसरी FIR आली, पहिले एक व्यक्ती सापडला, आता त्याचा एक जोडीदार सापडला. हळूहळू प्रत्येक ठिकाणी, मुंबईत पण तेच झालं, नाशिकमध्ये तेच झालं, महिनाभर लागतंय. पण यात मी जे मूळ मुद्दा जे सांगितलं आहे, हे सगळ्यांची मोडस ऑपरेंडी एकच आहेत. याचा अर्थ या सगळ्या मुलांना कोणीतरी ट्रेनिंग देतंय किंवा उकसवतंय. तो कोणतरी ज्याला मूळ जिहादी जो आहे ते शोधून काढलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली आहे की सिमिलॅरिटी अशी डेव्हलप होत नाही. कारण की एक अमरावती कुठे, कोल्हापूर कुठे, नाशिक कुठे, मुंबई कुठे, तर याचा मागे मोठं षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र कोण आहे ब्रेन तेही शोधणार. मागच्या वेळी तुम्ही जेव्हा कोल्हापूरला आला होता त्यावेळेला मतदार यादीमध्ये बांगलादेश असल्याचं आढळलं होतं. त्याचं पुढं काय झालं, काय याच्याबद्दलची माहिती घेतली? सगळी चौकशी सुरू असते. ज्यांना तो निरोप द्यायचा तो जात आहे. कारवाई पण होणार, ॲक्शन पण होणार. मागच्या वेळी मुख्यमंत्री पदाची खुर्ची दगाबाजी करून मिळाली होती म्हणून ते विधान परिषदेत गेले होते. यावेळी दगाबाजी करण्याचा त्यांचा संकल्प असेल, पण संधी मिळाली नाही म्हणून नाही गेले. त्याला दगाबाजी करून मुख्यमंत्री व्हायचं होतं. यावेळी पण त्यांनी दगाबाजी करायचा प्रयत्न केला असेल. आणि रात्री मध्यरात्री त्या भेटेभेटी पण चालू होता असं काहीतरी ऐकलं, पण ते दगाबाजी मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळत नव्हती म्हणून नाही गेले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.